Hello student, today we are going to start new chapter that is chemical kinetics. So chemical kinetics is the branch of chemistry which deals with study of the rate of reaction. बघा एकदम सिंपल युनिट आहे. या युनिट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की एखाद्या केमिकल रिएक्शनचा रेट काय असतो. ठीक आहे. जर एखादी केमिकल रिएक्शन होत असेल तर ती फास्ट आहे की स्लो आहे हे सांगण्यासाठी आपल्याला कोण मदत करते. केमिकल कायनेटिक्स नावाचं जे चॅप्टर आहे हे इथं मदत करते. बघा केमिकल म्हणजे केमिस्ट्री, कायनेटिक्स म्हणजे त्याची स्पीड. एखाद्या केमिकल रिएक्शनची स्पीड काय असेल याच्याविषयी जे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल त्याला म्हणतात केमिकल कायनेटिक्स. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. बघा सिंपल आहे. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री किंवा तुम्ही फिजिकल केमिस्ट्री म्हणू शकता. इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री which deals with study of rate of reaction किंवा speed of reaction. बघा इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ द रेट ऑफ रिएक्शन. एखाद्या केमिकल रिएक्शनची स्पीड काय असेल याच्याविषयी जे इन्फॉर्मेशन देणार त्याला काय म्हणतात केमिकल कायनेटिक्स. ऍक्च्युअल मध्ये बघा याच्या अगोदर आपण काय बघितलंय, आपण बघितलंय थर्मोडायनामिक्स चॅप्टर. नेक्स्ट पाहिला आपण केमिकल इक्विलिब्रियम. बघा थर्मोडायनामिक्स आहे, केमिकल इक्विलिब्रियम आहे, सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नावाचं चॅप्टर आहे. सोल्युशन ज्याला म्हणतो आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऍक्च्युअली सोल्युशन जे चॅप्टर आहे ना हे सांगते तुम्हाला कशाविषयी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. कन्सन्ट्रेशन. व्हॉट इज द कन्सन्ट्रेशन. एखाद्या पदार्थाचं कन्सन्ट्रेशन काय असेल, किती मोल असेल, 1 मोल 2 मोल 3 मोल. सो हाऊ टू फाइंड आउट मोलॅरिटी, मोलॅलिटी वगैरे वगैरे जे आहे तर सोल्युशन सांगते तुम्हाला कन्सन्ट्रेशन कसं मोजतात. थर्मोडायनामिक्स सांगते की रिएक्शनची फिजिबिलिटी आहे की नाही. फिजिबिलिटी ऑफ द रिएक्शन. फिजिबिलिटी ऑफ रिएक्शन. फिजिबिलिटी मीन्स व्हॉट. रिएक्शन पुढे जाणार की नाही जाणार. फिजिबिलिटी ऑफ रिएक्शन स्वतःहून पुढे जाणार की नाही जाणार. म्हणजे आपण याचा अर्थ आपण इथे म्हणत असतो थर्मोडायनामिक्स मध्ये केमिकल रिएक्शन ही स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे. जर ज्या ठिकाणी एंट्रॉपी पॉझिटिव्ह असेल किंवा गिव्स एनर्जी निगेटिव्ह असेल त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे केमिकल रिएक्शन ही स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून पुढे जाते. म्हणजे थर्मोडायनामिक्स तुम्हाला सांगते की रिएक्शन पुढे जाणार की नाही जाणार. फिजिबिलिटी ऑफ द रिएक्शन. सोल्युशन सांगते कन्सन्ट्रेशन किती घ्यायचं वगैरे वगैरे. कन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्शन. केमिकल इक्विलिब्रियम सांगते तुम्हाला अबाउट इक्विलिब्रियम पोझिशन किंवा कन्सन्ट्रेशन आहे तिथं. इक्विलिब्रियम पोझिशन की जेव्हा रिएक्शनचा रेट पुढे आणि मागे जाण्याचा सेम असते तेव्हा जे आहे ते तुम्हाला सांगते किंवा रिएक्शन पुढे जाईल ज्या स्पीडनं त्या स्पीडनं जर मागे येत असेल तर त्याला म्हणतात काय इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणजे रिएक्शन ऍट बॅलन्स कंडिशन. फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिएक्शनचा रेट सारखाच असतो. ते आहे केमिकल इक्विलिब्रियम और इट ऑल्सो अबाउट द कन्सन्ट्रेशन. ठीक आहे. तर हे झाले चॅप्टर. सोल्युशन कन्सन्ट्रेशन सांगते, थर्मोडायनामिक्स रिएक्शन होणार की नाही, इक्विलिब्रियम पोझिशन काय आहे याच्याविषयी सांगते केमिकल इक्विलिब्रियम. मग केमिकल कायनेटिक्स काय सांगते. एखादी रिएक्शन जर होत असेल, एखादी रिएक्शन जर पुढे जात असेल किंवा बॅकवर्ड येत असेल जेही म्हणू आपण, पण एखादी रिएक्शन जर फॉरवर्ड डायरेक्शनला जात असेल तर त्याचा स्पीड काय असेल, त्याचा रेट काय असेल याच्याविषयी जे इन्फॉर्मेशन देते त्याला म्हणतात केमिकल कायनेटिक्स. म्हणजे केमिकल रिएक्शन शिकत असताना तुम्हाला सोल्युशन माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे कन्सन्ट्रेशन माहिती असणे आवश्यक आहे. त्याची थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज काय आहेत, फिजिबिलिटी ऑफ द रिएक्शन माहिती असणे आवश्यक आहे. आणि ते कोणत्या पोझिशनवर आहे, त्याचं कन्सन्ट्रेशन काय, त्याचं रिलेशन्स काय वगैरे वगैरे, त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन काय, किती प्रमाणात डिसोसिएट होईल हे सांगण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, केमिकल इक्विलिब्रियम माहिती पाहिजे. आणि या रिएक्शनचा स्पीड काय, कोणत्या स्पीडनं रिएक्शन कंप्लीट होईल त्याच्यासाठी तुम्हाला केमिकल कायनेटिक्स माहिती पाहिजे. सो व्हॉट इज केमिकल कायनेटिक्स. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिएक्शन. ऍक्च्युअली काय होते बघा इथं एक अपवादात्मक केस अशी आहे की ज्या रिएक्शन एकदम फास्ट होतात. बघा मी काय म्हणत आहे केमिकल कायनेटिक्सचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत. तर ऑफकोर्स स्टडी ऑफ केमिकल रिएक्शन्स आहे, पण ज्या रिएक्शन एकदम फास्ट होतात ना त्याचा रेट कॅल्क्युलेट करणे थोडीशी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, थोडीशी हार्ड प्रोसेस आहे जे आपल्या इथं सिलेबसला नाहीये. म्हणून मग आपण इथं जास्त ज्या फास्ट प्रोसेस असतात
ज्या रिॲक्शन एकदम फास्ट होतात त्याची आपण इथं रेट कॅल्क्युलेट करणार नाही. जो रेट आहे तो आपण कॅल्क्युलेट करणार नाही. फास्ट प्रोसेस असेल एकदम फास्ट, जसं NaCl आहे, NaCl ला पाण्यात टाकलं की लगेच डिसोसिएट होते, क्विक. पाण्यात टाकल्याबरोबर डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन ज्या प्रोसेस असतात लगेच आयोनायझेशन होते, तर त्या प्रोसेसचा रेट आपण इथं शिकणार नाही, कारण त्या कॉम्प्लेक्स प्रोसेसमध्ये जाते. म्हणजे ज्या फास्ट प्रोसेस होतात त्या आपण इथं घेणार नाही किंवा त्याच्या रेट विषयी आपण इन्फॉर्मेशन घेणार नाही. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, पण ते कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. पण इथं ते सिलेबसला नाहीये फास्ट प्रोसेस. आणि एकदम स्लो जे असेल ना ती पण आपण घेणार नाही. स्लो प्रोसेसेस, एखादी प्रोसेस खूप स्लो होत असेल त्याचा पण आपण इथं रेट विषयी किंवा केमिकल कायनेटिक्स त्याचं पण पाहणार नाही किंवा त्याचा रेट पण आपण इथं शोधणार नाही. जसं डिसोसिएशन ऑफ NaCl जशी फास्ट प्रोसेस आहे, तसं करोजन किंवा रस्टिंग ऑफ आयरन ज्याची स्लो प्रोसेस आहे. बघा ना, याचं पण आपण इथं काही रेट वगैरे कॅल्क्युलेट करणार नाही. जसं लोखंड असते आपल्या घरामध्ये, हे एका दिवसात तर काही जमत नाही. समजा हा पेन आहे, जर समजा फेरसचा बनलेला असता आणि मी जर याला ठेवून दिलं एक दिवस असं प्युअर फेरसचा बनलेला आहे, तर ऑफकोर्स एका दिवसात तर काय रस्ट होणार नाही. याला वर्षानुवर्ष लागतात, 1 वर्ष 2 वर्ष लागू शकतात कम्प्लीट रस्टिंगसाठी. तर ही प्रोसेस स्लो असते. जी प्रोसेस एकदम स्लो आहे आणि जी प्रोसेस एकदम फास्ट आहे त्याचा केमिकल कायनेटिक्स म्हणजे इथं आपण त्याचा अभ्यास करणार नाही, त्याचा रेट आपण कॅल्क्युलेट करणार नाही. मग आपण कोणाचा रेट कॅल्क्युलेट करणार, तर लक्षात ठेवा, फास्ट एकदम स्लो आपण रेट कॅल्क्युलेट नाही करणार. मग इथं रेट कोणाचा कॅल्क्युलेट केला जातो, हिअर ओनली रेट ऑफ मॉडरेट रिएक्शन कॅन बी कॅल्क्युलेटेड. इथं आपण काय करणार, ज्या रिएक्शन मॉडरेट स्पीडनं जातात, म्हणजे तुम्ही म्हणू शकता बा इन बिटवीन, सिंपल, म्हणजे जास्त फास्ट पण नाही जास्त स्लो पण नाही, ज्या मॉडरेट कंडिशनला ज्या रिएक्शन जातात त्याचा आपण रेट कॅल्क्युलेट करणार. सो इट इज द बेसिक वन. चला, याच्यानंतर आपल्याला पाहायचं ऍक्च्युली रेट फाइंड आउट कसा केला जातो. बघा, केमिकल कायनेटिक्स मध्ये रेट ऍक्च्युली फाइंड आउट कसा केला जातो, तर बघा, व्हॉट इज द रेट. डिफाईन रेट वगैरे म्हणू शकता तुम्ही. तर रेट म्हणजे काय किंवा त्याची स्पीड म्हणजे काय, हाऊ टू फाइंड आउट रेट. तर रेट म्हणजे काय, the ratio of change in concentration of reactant or product with time. The ratio of change in concentration of reactant or product with change in time. Or तुम्ही आणखी याला डेफिनेशन लिहू शकता, the rate of change of concentration, the rate of change of concentration of reactant or product with respective time called as rate. एखाद्या केमिकल रिएक्शनचा रेट तुम्हाला कसा फाइंड आउट करावा लागेल, तर त्याच्यासाठी डेफिनेशन आहे, द रेशिओ ऑफ चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऑर प्रोडक्ट विथ चेंज इन टाइम. म्हणजे तुम्हाला रेशिओ घ्यावा लागेल. म्हणजे सरळ जर मला म्हटलं की रेट कॅल्क्युलेट करायचं आहे, तर हा म्हणतो रेट इज नथिंग बट द रेशिओ ऑफ चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. तर चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन टाइम, चेंज इन टाइम. चेंज इन टाइम म्हणजे असं लिहून देतो इथं, change in concentration of reactant, change in concentration of reactant upon change in time is nothing but a rate. Product साठी पण सेम, what is the rate of product, the rate equal to change in concentration of product divided by time, change in time. ऍक्च्युअल मध्ये काय असतं की कोणत्याही केमिकल रिएक्शनचा जर तुम्हाला रेट फाइंड आउट करायचा असेल तर एकदम सिंपल फंडा आहे, द रेट इज नथिंग बट द रेट, बघा, रेशिओ ऑफ चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. बस एवढं लक्षात ठेवा. जर रेट फाइंड आउट करायचं असेल तर कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम फॉर्म्युला यूज करून तुम्ही रेट कॅल्क्युलेट करू शकता. हे झालं जनरल. ऍक्च्युअल मध्ये होते काय रिएक्शन मध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, लक्ष द्या. सपोज मी काय म्हणतो की एखादी केमिकल रिएक्शन आपण काय करू, कन्सिडर करू. कन्सिडर रिएक्शन ए कन्वर्टेड इनटू बी.
काय होते बघा बरं, इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला आणखीन थोडंसं डिटेल सांगतो. चेंज इन कन्सिडर ए रिएक्शन कन्वर्टेड ए कन्वर्टेड टू बी. एक रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये ए हा बी मध्ये कन्वर्ट होत आहे. या ठिकाणी इनिशियल कंडिशनला तुम्ही काय म्हणसाल, इनिशियल फेजला जर मी हा फॉर एक्झाम्पल 2 मोलर घेतला, 2 मोलर कन्सन्ट्रेशन काय ना काय याचं घेतलं. इनिशियल कंडिशन म्हणजे काय, जेव्हा टाइम 0 असते, हे लक्षात ठेवा. जेव्हा टाइम 0 म्हणजे इनिशियल कंडिशन, आणि याला लिहून देतो वाटलं असतं इनिशियल कंडिशन. इनिशियल कंडिशनला जर माझ्याकडे हा 2 मोलर आहे, तर तुम्हाला माहिती आहे हा किती मोलर असते, 0 मोलर. कारण इनिशियल कंडिशनला फक्त तुमच्याकडे रिएक्टंट असते, प्रोडक्ट नाही नसतो तुमच्याकडे. ओनली यू हॅव टू म्हणजे आपल्याकडे फक्त आणि फक्त रिएक्टंट प्रेझेंट असते, किंवा जे रिएक्टंट असतील 1 किंवा 2 ते आपल्याकडे प्रेझेंट असतात. आणि आपण म्हटलं बा ए आपल्याकडे प्रेझेंट आहे 2 मोलर, रिएक्शन पुढे गेलीच नाही, टाइम आपण पुढे नेलाच नाही, तर त्यावेळेस प्रोडक्ट मिळणारच नाही. सो प्रोडक्ट बिकम 0. बट ऍट टाइम टी, जेव्हा टाइम टी झाला असेल म्हणजे ही असेल फायनल कंडिशन. मी काय म्हणतो इकडे लक्ष द्या, फायनल कंडिशन असेल जेव्हा काहीतरी टाइम झाला असेल, 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट 20 मिनिट, किंवा रिएक्शन कंप्लीट झाली असेल, तुम्ही असंही म्हणू शकता. पण जेव्हा टाइम टी असेल तेव्हा मी काय म्हणतो, हा जो ए आहे ना, हा मला मिळाला फक्त 0.5 मोलर. याचा काय अर्थ झाला सांगा. याचा अर्थ असा झाला की जेव्हा टाइम टी असेल तेव्हा एचं कन्सन्ट्रेशन कमी झालं. बघा, एचं कन्सन्ट्रेशन कमी झालं. किती झालं, 2 चा किती झाला 5, 0.5 मोलर झाला. म्हणजे एचं कन्सन्ट्रेशन कमी झालं, पण प्रोडक्टचं कन्सन्ट्रेशन किती झालं असेल, हा असेल 1.5 मोलर. बरं काय झालं, तसे तुम्हाला माहित आहे ना, केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंटचं प्रमाण कमी होते तर प्रोडक्टचं प्रमाण वाढते. हे नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन हे कमी होत असते. जसं जशी रिएक्शन पुढे जाईल आणि तसं तसं प्रोडक्टचं कन्सन्ट्रेशन काय होत राहते, वाढत राहते. तर चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम आपण काय म्हणू शकतो, व्हॉट इज रेट. रेट इक्वल टू, आपण म्हटलं चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. बघा, याला जर मला रेट अप्लाय करायचा असेल, अप्लाय रेट, बघा अप्लाय रेट इक्वेशन जर आपल्याला याला अप्लाय करायचं असेल ऑन द बेसिस ऑफ डेफिनेशन, तर कसं अप्लाय करू सांगा. रेट इक्वल टू सांगा काय, चेंज इन कन्सन्ट्रेशन काय म्हणतो हा बघा, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन चेंज इन टाइम. समजून घ्या, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन टाइम. इकडे लक्ष द्या, इथं महत्वाचा पॉइंट आहे आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही रेट कॅल्क्युलेट करत असताना रिएक्टंटला कन्सिडर करून रेट काढत असाल, तेव्हा तेव्हा इथं मायनस साइन वापरायचं. लक्षात ठेवा, हिअर यू हॅव टू यूज निगेटिव्ह साइन. तुम्ही म्हणसाल सर कोण्याही रिएक्शनचा म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीचा स्पीड हा कधीच निगेटिव्ह नसते, मग इथं निगेटिव्ह काय यूज केलं, तर इथं निगेटिव्ह साइनचं इंडिकेशन आहे ओनली इन केस ऑफ केमिकल रिएक्शन द कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस. बघा, ऍक्च्युली रेट कधीच निगेटिव्ह नसते, पण जर तुम्ही रेट कॅल्क्युलेट रिएक्टंट, बघा रिएक्टंटला घेऊन जर तुम्हाला रेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर मायनस साइन वापरा. मायनस साइन काय वापरा, तर हे मायनस साइन काय इंडिकेट करते, मायनस साइन इंडिकेट, वाटलं असं लिहून देतो, निगेटिव्ह साइन जे आहे काय इंडिकेट करते, डिक्रीजिंग कन्सन्ट्रेशन. रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन डिक्रीज होते, हे निगेटिव्ह साइन काय करते, इंडिकेट करते. मला जर रेट कॅल्क्युलेट करायचा असेल ऑन द बेसिस ऑफ प्रोडक्ट, तर मी काय करतो, रेट इक्वल टू बघा चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन चेंज इन टाइम. आता पुन्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर इथं प्लस साइन वापरलं, प्लस वापरा की नका वापरू ते असतेच, पण रेटच्या साठी प्रोडक्टला घेऊन जर मला रेट कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला प्लस साइन वापरावं लागते. प्लस साइन काय इंडिकेट करते, प्लस साइन हा पॉझिटिव्ह साइन इंडिकेट करते की इन्क्रीजिंग कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, तर डिक्रीजिंग कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. बघा हे महत्वाचे पॉइंट आहे, समजून घ्या. रेट कॅल्क्युलेट करताना मी पहिलेच डेफिनेशन सांगितली तुम्हाला. व्हॉट इज रेट, रेट इज नथिंग बट चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन पॉइंट, पण जर मला रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन कन्सिडर करावं लागत असेल तर मी तिथं मायनस साइन वापरतो. जर मला प्रोडक्टचं कन्सन्ट्रेशन घेऊन जर रेट कॅल्क्युलेट करायचं तर मी प्लस साइन वापरतो. दोघांचा आन्सर सेमच येत असते. बघा कसं, आपल्याकडे डाटा आहेच दिलेला,
बघा बरं, रेट इक्वल टू काय असेल? रेट इक्वल टू सांगा, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटला घेऊन करायचं असेल तर मायनस वापरा. मायनस चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट किती घेणार? रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन पहिले किती होतं सांगा? 2 मोलर. आता किती झाला? 0.5 मोलर. बघा, रेट जर मला रिएक्टंटहून काढायचा असेल, तर फक्त मायनस साइन इंडिकेट करतात. बाकी मायनस काय आहे? कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीज होते म्हणून मायनस वापरला. पण चेंज इन कन्सन्ट्रेशन कसं? चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट तर पहिले किती होता? 2 मोलर. आता किती आहे? 0.5 मोलर. मग किती ना चेंज झाला? तर 1.5 ने चेंज झाला. सो 1.5 अपॉन टाइम किती? अपॉन चेंज इन टाइम. पहिले 0 होता, आता टी झाला. पहिले 0 होता, आता टी झाला. तर म्हणजे किती? समजा असे म्हणू शकता तुम्ही, पहिले 0 होता, आता टी झाला. तर टी समजा इथे जर टाइम 0 घेतला आणि इथे जर टाइम टी घेतला, तर फायनल टाइम जर मी म्हटलं 5 मिनिट फॉर एक्झाम्पल मी घेतलं असं, तर मला चेंज इन टाइम लिहिण्यासाठी इझी जाईल. पहिले होता 0, आता झाला 5 मिनिट. म्हणजे किती ना चेंज झाला? 0 to 5 म्हणजे 5 न चेंज झाला म्हणजे डिवायडेड बाय 5. जे आन्सर येईल ते इज रेट ऑफ केमिकल रिएक्शन. पण निगेटिव्ह साइन का दिलं? कारण मी रिएक्टंट बेसवर लिहिलं म्हणून 1.5 अपॉन 5. आता रेट ऑन द बेसिस ऑफ प्रोडक्ट जर मला लिहायचं असेल तर मी फॉर्म्युला प्रोडक्टचाही वापरू शकतो. रेट इक्वल टू प्लस साइन वापरावं लागेल मला. प्लस साइन काय असेल सांगा? चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्टचा विषयी विचार करू. पहिले किती होता? 0. आता किती आहे? 1.5. किती ना चेंज झाला? 0 होता, 1.5 म्हणजे 1.5 अपॉन किती टाइम होता? 0 to 5 मिनिट. 0 to 5 मिनिट चेंज इन टाइम दॅट इज 5. बघा, दोघांचे आन्सर सेमच येणार. रेट ऑन द बेसिस ऑफ रिएक्टंट, रेट ऑन द बेसिस ऑफ प्रोडक्ट, फरक काहीच नाही. 1.5 अपॉन 5, 1.5 अपॉन 5 आन्सर सेमच येते. फक्त साइनचा चेंज आला. मायनस किंवा वापरसा जेव्हा रिएक्टंट असेल तेव्हा मायनस. रेट कॅल्क्युलेट करत असताना प्लस साइन केव्हा वापरायचं? जेव्हा प्रोडक्ट असेल. का बरं? मायनस साइन काय इंडिकेट करते? कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस. प्लस साइन काय इंडिकेट करते? फक्त कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस. बाकी या प्लस मायनसचे काही व्हॅल्यू म्हणजे काही मिनिंग नाहीये. मायनस फक्त महत्वाचा आहे. किंवा चेंज इन कन्सन्ट्रेशन जे आहे रिएक्टंटच्या वेळेस मायनस वापरतात, कारण केमिकल रिएक्शन होत असताना रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन कमी होते. बाकी तुम्ही रेट कॅल्क्युलेट करत असताना रिएक्टंटला घेऊन रेट कॅल्क्युलेट केला काय आणि प्रोडक्टला घेऊन रेट कॅल्क्युलेट केला काय, आन्सर कसं येते? सेमच येते. सो इट इज द फॅक्ट, इट इज द रेट ऑफ रिएक्शन. तर कसा फाइंड आउट करसाल रेट ऑफ रिएक्शन? चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मायनस केव्हा वापरसाल आणि प्लस केव्हा वापरसाल? मायनस केव्हा वापरसाल? जेव्हा रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन कमी होते तेव्हा मायनस, प्रोडक्टचं कन्सन्ट्रेशन वाढते म्हणून प्लस. बाकी काही त्याच्यामध्ये मिनिंग नाहीये. हे झालं रेट ऑफ रिएक्शन. आता असते ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. ऍव्हरेज रेट कसा कॅल्क्युलेट करतात? ऍव्हरेज रेट हा इझिली फाइंड आउट केला जाते. ऍव्हरेज रेट फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉम्बिनेशन करावं लागते. कसं? ऍव्हरेज रेट फाइंड आउट करत असताना तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या रेटचा तिथं विचार करावा लागते. कसं? बघा, सपोज माझ्याकडे असेल ए प्लस बी इट कन्वर्टेड इनटू सी प्लस डी. ठीक आहे, हे केमिकल रिएक्शन आहे. याच्यासाठी जर मला ऍव्हरेज रेट काढायचा असेल तर मी इथं बघा, ऍव्हरेज रेट काढायचा असेल तर आपण कसा फाइंड आउट करणार? व्हॉट इज ऍव्हरेज रेट? ऍव्हरेज रेट कॅल्क्युलेट करणं एकदम इझी असते. आणि ऍव्हरेज रेट साठी पहिले काय करावं लागेल? ऍव्हरेज रेट जर मला कॅल्क्युलेट करायचे तर मला माहिती आहे इथं रिएक्टंट आहे, हे दोघं रिएक्टंट आहेत, हे दोघं प्रोडक्ट आहेत. मी याच्यासाठी पहिले रेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. व्हॉट इज द रेट ऑन द बेसिस ऑफ ए? काय म्हणता सांगा? ए हा रिएक्टंट आहे म्हणून मायनस. सांगा काय राहील? जर मला ए चा रेट काढायचा असेल तर मी म्हणणार चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाइम. पण मायनस चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन टाइम. किती वेळामध्ये, किती टाइमामध्ये ए चं कन्सन्ट्रेशन किती ना कमी झालं तोच काय त्याचा रेट आहे. बघा, किती टाइमामध्ये ए चं कन्सन्ट्रेशन किती ना कमी झालं ती व्हॅल्यू म्हणजेच काय? रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे ए वर फाइंड आउट केला. मला जर बी साठी फाइंड आउट करायचं असेल तर बी ला कन्सिडर करून जर रेट काढायचा असेल तर मायनसच वापरावा लागेल, कारण हा रिएक्टंट आहे. चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन टाइम, हे झालं रेट ऑन द बेसिस ऑफ बी. मला जर सी साठी रेट काढायचा असेल तर मी लिहिणार रेट सी ला कन्सिडर करून, कारण सी प्रोडक्ट आहे. सो रेट इक्वल टू काय?
प्लस यावं लागेल. काय रे सांगा, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन चेंज इन टाइम. पण प्लस जर मला रेट कॅल्क्युलेट करायचा असेल ऑन द बेसिस ऑफ डी, वा डी कितीनं वाढला त्याच्यावर रेट जर काढायचा असेल मला, तर मी म्हणणार प्लस साइन. काय असेल, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ डी अपॉन डी टी. बघा आपण रेट जो फॉर्म्युला आहे ना तो अप्लाय केला. रेट म्हणजे काय, चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. तर मी म्हटलं बा डीच्या विषयी, डी ला कन्सिडर करून जर मला रेट काढायचा असेल तर मी काय म्हणणार, या डीचं कन्सन्ट्रेशन कितीनं वाढलं म्हणजे प्लस आहे. रेट ऑफ और कन्सन्ट्रेशन ऑफ डी इन्क्रीजेस बाय विच फॅक्टर. सो चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ डी कितीनं वाढला अपॉन किती टाइमामध्ये म्हणजे चेंज इन टाइम. सी ला कन्सिडर करा, ए ला कन्सिडर करून कॅल्क्युलेट करू शकता, बी ला कन्सिडर कॅल्क्युलेट करू शकता. आता ऍव्हरेज रेट काय म्हणते, ऍव्हरेज रेटचं मिनिंगच काय आहे की बा जे याची व्हॅल्यू येईल तीच याची व्हॅल्यू येईल, जी याची व्हॅल्यू आहे तीच याची व्हॅल्यू येणार. कारण मी तुम्हाला अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये पण सांगितलं, रिएक्टंट घ्या की प्रोडक्ट घ्या, एक घ्या की दुसरा घ्या, दोघांच्या रेट मध्ये फरक येत नाही. मी ए ला कन्सिडर करून जो रेट कॅल्क्युलेट करेल तोच डी चा आन्सर येईल. मी बी ला कन्सिडर करून जो रेट कॅल्क्युलेट करेल तेच सी चे आन्सर येईल. याचा अर्थ काय, ऍव्हरेज रेट काय असतो, मग ऍव्हरेज रेट असते मायनस चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाइम इक्वल टू. कारण याचं आन्सर म्हणजेच हे आन्सर असते, मायनस चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन टाइम इक्वल टू. बघा मी तुम्हाला हे सांगत आहे, तुम्ही ए ला कन्सिडर करून जरी रेट काढला तोच बी चा आन्सर येणार, बी ला कन्सिडर करून जरी रेट काढला तर या दोघांचा आन्सर सेमच येते. मग रेट सेम तर हे पण सेम इक्वल टू. इकडे फक्त साइन बदलते, प्लस चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन टाइम प्लस नेक्स्ट प्लस म्हणजे इथे इक्वल प्लस चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ डी अपॉन टाइम. बघा हा झाला ऍव्हरेज रेट. ऍव्हरेज रेट काय म्हणते माहिती आहे का, की ए आहे रिएक्शन मध्ये, ए आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे. तुम्ही कोण्याही एका घटकाला घेऊन जर रेट काढत असाल तोच दुसऱ्या घटकाला घेऊन रेट जर काढत असाल तर सारखाच येते. म्हणजे मी ए ला कन्सिडर करून रेट काढला आणि बी ला कन्सिडर करून रेट काढला तर दोघांचे आन्सर सेमच येणार आहे. नंतर मी जर बी ला कन्सिडर करून रेट काढला आणि डी ला कन्सिडर करून रेट काढला तर दोघांचे आन्सर सेमच येणार, फक्त साइन डिफरन्स असेल. कारण इथं मायनस असेल इथं प्लस असेल, पण मायनस साइनचा काही रेट हे फरक नसते. मायनस आणि प्लस काय इंडिकेट करते तुम्हाला माहिती आहे. पण मी काय म्हणत आहे, ए चा रेट, बी चा रेट, सी आणि डी चा रेट किंवा यांना कन्सिडर करून काढणारे रेट सारखेच असतात. हा असतो ऍव्हरेज रेट. ओके, पण इथे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ऍव्हरेज रेट फाइंड आउट करताना सर्वांचे आन्सर एकच येते. लक्ष द्या, पण महत्वाचं आहे. काय सांगतो बघा, नोट आहे इन ऍव्हरेज रेट. बघा इन ऍव्हरेज रेट द कोएफिशिएंट और नंबर ऑफ मोल्स taking in डिनॉमिनेटर फॉर्म. बघा टेकिंग इन डिनॉमिनेटर फॉर्म म्हणजे काय, जर तुम्हाला ऍव्हरेज रेट मध्ये कोइफिशिएंट येत असेल तर तो डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये घ्या. ही नोट तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. बरं कसं, एक रिएक्शन देतो, माझ्याकडे एक रिएक्शन आहे ट्वाइस ए reacts with B, it converted into thrice C. फॉर एक्झाम्पल आहे हा, माझ्याकडे केमिकल रिएक्शन आहे ट्वाइस ए प्लस बी, इट कन्वर्टेड इनटू थ्राइस सी. मला याच्यासाठी ऍव्हरेज रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. सांगा हाऊ टू फाइंड आउट ऍव्हरेज रेट. तर काय लिहिणार मी, ऍव्हरेज रेट ए साठी फाइंड आउट करायचं. मला तर पहिले साइन मायनस वापरावं लागेल आणि काय सांगणार सांगा, चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाइम. पण याला कोइफिशिएंट आहे, कोइफिशिएंट म्हणजेच नंबर ऑफ मोल्स आहेत. हा कोणत्या फॉर्म मध्ये घ्या म्हणते, हा कोणत्या फॉर्म मध्ये घ्या, हा घ्या म्हणते तुम्ही डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये. डिनॉमिनेटर म्हणजे 1/2. काय रे मग फॉर्म्युला माहितीये का, 1/2 चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाइम इक्वल टू, इथं पण मायनसच येणार. इथं किती मोल आहे, 1 मोल आहे म्हणून काही फरक नाही पडत, 1/1 काही लिहायची गरज नाही. चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ बी
सो अपॉन चेंज इन टाइम, हा झाला ऍव्हरेज रेट. जर मला सी ला कन्सिडर करून ऍव्हरेज रेट काढायचा असेल किंवा रेट कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला प्लस वापरावा लागेल. का बरं प्लस? कारण हा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट साठी प्लस वापरावा लागतो कारण प्रोडक्टची व्हॅल्यू वाढते. तर किती मोल्स भेटून राहिला? 3. सो 1/3. कारण मला मोल्स असेल किंवा कोइफिशियंट असेल हा, तर हा कोणत्या फॉर्म मध्ये घ्यावा लागतं? डिनॉमिनेटर. चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन चेंज इन टाइम. तर हे झालं रेट इक्वेशन. लक्षात ठेवा, इझी आहे. सपोज मी जर एखादं एक्झाम्पल घेतलं, आता हे तर झालं नॉर्मल, एक एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला. दुसरं एक्झाम्पल, माझ्याकडे आहे नायट्रोजन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू गिव्स ट्वाइस अमोनिया. तर कोण सांगणार व्हॉट इज द रेट इक्वेशन? रेट म्हणजे ॲव्हरेज रेट इक्वल टू काय असते? व्हॉट इज ॲव्हरेज रेट? याच्यासाठी ॲव्हरेज रेट कसं अप्लाय करणार तुम्ही म्हणाल N2 एकच आहे, सो चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ N2 अपॉन चेंज इन टाइम. साइन काय? मायनस. का बरं मायनस साइन वापरावं लागलं? मायनस का बरं? तर हा रिॲक्टंट आहे, याचं कन्सन्ट्रेशन कमी होईल. इक्वल टू मायनस हा पण रिॲक्टंट आहे 1/3. कारण हा जो कोइफिशियंट आहे हा इथे घेतला 1/3. चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन अपॉन चेंज इन टाइम. ज्या टाइम मध्ये हा चेंज झाला. मायनस साइन का बरं? रिॲक्टंट आहे आणि 1/3 त्याचा कोइफिशियंट आहे. इक्वल टू, आता याच्यासाठी याला कन्सिडर, बघा मी तुम्हाला हे सांगत आहे, पहिले केस मध्ये सांगितलं आता रिपीट करतो. रिॲक्टंट बघा, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे किंवा अमोनिया हा प्रोडक्ट आहे. या तिघांपैकी कोणाही एकाला कन्सिडर करून जो तुम्ही रेट काढसाल तो दुसऱ्यांसाठी अप्लिकेबल असेल. म्हणजे मी नायट्रोजनला कन्सिडर करून जो रेट काढेल तोच याला अप्लिकेबल असेल हायड्रोजनला, आणि तोच अमोनियाला अप्लिकेबल असेल. पण अमोनियासाठी साइन चेंज प्लस 1/2 काय असेल? चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया अपॉन चेंज इन टाइम. तर हे महत्वाचं आहे. तर हा जो कोइफिशियंट असतो ना, हा कोणत्या फॉर्म मध्ये घ्या? डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये घ्यावा लागतो जेव्हा तुम्ही ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट करता. आता हे कशासाठी असते इकडे लक्ष द्या. तुम्हाला बरेचदा काय करतात माहित आहे का, की एक इक्वेशन देतात आणि या इक्वेशन दिल्यानंतर बघा तुम्हाला काय म्हणते तो, की बा चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आहे 2 मोलर आणि हे चेंज इन मोलर कन्सन्ट्रेशन करण्यासाठी टाइम लागला 2 सेकंद फॉर एक्झाम्पल. तर चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आहे 2 मोलर आणि त्या चेंज इन कन्सन्ट्रेशनला टाइम लागला 2 सेकंद. तर तुम्ही लगेच लक्षात ठेवा, इथं लिहिसाल -1/3. चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन साठी किती लागला टाइम, सॉरी किती आहे चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन 2 अपॉन किती टाइम लागला 2 सेकंद. तुम्ही लगेच म्हणसाल 2 गेट कॅन्सल, सो 1/3 आन्सर. पण हे झालं चेंज इन कन्सन्ट्रेशन याच्यासाठी. तर याच्यासाठी कोणती व्हॅल्यू येईल तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असते. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये एक सांगतो तुम्हाला, बरेचदा काय करतात हायड्रोजनचं चेंज इन कन्सन्ट्रेशन देतात आणि अमोनियाचं चेंज इन कन्सन्ट्रेशन विचारतात. बघा रेट सारखाच असतो, चेंज इन कन्सन्ट्रेशन विचारतात. हायड्रोजनचं कन्सन्ट्रेशन दिलं अपॉन टाइम तर तुम्हाला अमोनियाचं कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम विचारतात. ओके, म्हणजे एकाची व्हॅल्यू दिली तर दुसऱ्याची विचारतात किंवा पहिल्याची दिली तर दुसऱ्याची विचारतात. तर याच्यावर आपल्याला नंतर प्रॉब्लेम बेस्ड जे आहेत ते पाहायचे आहेत. पण त्याच्या अगोदर इकडे लक्ष द्या, लिहितात कसं. तर नायट्रोजन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म अमोनिया. मला जर रेट कॅल्क्युलेट करायचा तर कसा कॅल्क्युलेट करणार? या रिॲक्शनचा मला जर रेट कॅल्क्युलेट करायचा असेल तर रेटसाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. पण जर मी रिॲक्टंटला कन्सिडर करत असेल तर मायनस घ्यावा लागेल आणि प्रोडक्टला कन्सिडर करायचं, प्रोडक्टला घेऊन जर रेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर प्लस घ्यावं लागेल. मायनस कशासाठी? कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस. प्लस कशासाठी? कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस. बाकी आन्सर दोघांचं सेमच येते. आणि जो कोइफिशियंट असेल तो कोणत्या फॉर्म मध्ये घ्या? डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये घ्यावा लागते. बघा आणखीन एक रेट असते ज्याला म्हणतात इन्स्टंटेनियस रेट. बघा इन्स्टंटेनियस रेट कशाला म्हणतात? The rate at instant time or particular time is known as instantaneous rate.
बघा इन्स्टंटेनियस रेट असते. द रेट ऍट इन्स्टंट टाइम ऑर पर्टिक्युलर टाइम इज नोन ॲज इन्स्टंटेनियस रेट. आता इकडे लक्ष द्या मिनिंग काय आहे. या इन्स्टंटेनियस रेट विषयी विद्यार्थी नेहमी कन्फ्युज्ड असतात. इन्स्टंटेनियस रेट नेमका असतो काय, हाऊ टू फाइंड आउट. इन्स्टंटेनियस रेट जो आहे ना बघा, it is calculated on the basis of graphical representation. हे नेहमी लक्षात ठेवायचं. इन्स्टंटेनियस रेट फक्त तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन द्वारेच कॅल्क्युलेट करू शकता किंवा कॅल्क्युलेट केल्या जाते. बरं आता इन्स्टंटेनियस रेट काय आहे. रेट ऑफ केमिकल रिएक्शन ॲट इन्स्टंट टाइम कॉल्ड एज इन्स्टंटेनियस रेट. लक्ष द्या कसं असते बघा. मी म्हणतो की ए आहे कन्वर्टेड इनटू बी. ए हा बी मध्ये कन्वर्ट होतो. बघा लक्ष द्या. जेव्हा टाइम 0 असेल म्हणजे इनिशियल कंडिशन असेल तेव्हा मी म्हणले बा टाइम 0 कंडिशन आहे. टाइम 0 कंडिशन असेल तेव्हा काय झालं माहिती आहे का, ए होता तुमच्याकडे 2 मोल आणि हा होता 0 मोल. इनिशियल कंडिशन आहे. आणि फायनल रिॲक्शन टी हे टाइम असेल 10 मिनिट. 10 मिनिट म्हणजे फायनल रिॲक्शन कंप्लीट झाली तेव्हा ए मिळाला तुम्हाला 0 मोल तर बी मिळाला 2 मोल. याचा अर्थ काय झाला सांगा. या केस मध्ये काय झालं माहिती आहे का, रिॲक्शन कंप्लीट झाली. ए लक्षात ठेवा जेव्हा टाइम 0 असेल, जेव्हा केमिकल रिॲक्शनचं स्टार्टिंग नसेल झाली, फक्त तुम्ही टाइम मोजण्यासाठी घड्याळ लावून ठेवली 0 टाइम आहे म्हणजे 0 वर काटा आहे, तेव्हा तुमच्याकडे फक्त रिॲक्टंट असेल, प्रोडक्ट नसेल. रिॲक्शन स्टार्ट नाही झाली. तुम्ही आता रिॲक्शन स्टार्ट केली, टाइम मोजणं स्टार्ट केला. जेव्हा रिॲक्शनचा टाइम मोजणे स्टार्ट केला, रिॲक्शनचा टाइम झाला 10 मिनिट. 10 मिनिटामध्ये रिॲक्शन कंप्लीट झाली म्हणजे होल रिॲक्टंट कंप्लीट रिॲक्टंट हा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाला. कंप्लीट झाली रिॲक्शन. मग तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज चेंज इन कन्सन्ट्रेशन किंवा व्हॉट इज तुमचा रेट काय असेल तर तुम्ही म्हणसाल रेट इक्वल टू चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. पहिले 2 होता आता 0 झाला, मायनस घ्यावा लागेल. 2 होता 0 झाला म्हणजे कितीनं चेंज झाला, 2 ने चेंज झाला. 2 होता 0 आहे, 2 न चेंज झाला. अपॉन टाइम. टाइम किती होता 0 आहे, 10 मिनिट झाला म्हणजे अपॉन 10. हा झाला रेट. प्रोडक्टला कन्सिडर करून रेट कॅल्क्युलेट करसाल. सांगा कसा कॅल्क्युलेट करसाल, फक्त प्लस सांगा. बी चं कन्सन्ट्रेशन, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ बी, पहिले 0 होता आता 2 झाला म्हणजे चेंज इन कन्सन्ट्रेशन 2 डिवायडेड बाय टाइम पुन्हा 10. दोघांचा आन्सर सेम. दोघांचा आन्सर सेम येईल. आता दोघांचा आन्सर जर सेम येत असेल ते ऑफकोर्स मायनस मायनस प्लस होऊन जाते नंतर. तो हा कसा मायनस मायनस प्लस होते बघा, सांगूनच देतो. सांगा बरं चेंज इन कन्सन्ट्रेशन ची व्हॅल्यू पुट करा. चेंज इन कन्सन्ट्रेशन पहिले किती होता 2, आता किती आहे 0 म्हणजे फायनल मायनस इनिशियल असते. चेंज इन कन्सन्ट्रेशन सो 0 -2 अपॉन टाइम. चला हे फायनल आहे. जर चेंज इन कन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर फायनल मायनस इनिशियल. फायनल 0 आहे, आता पहिले 2 होता तर 0 फायनल मायनस इनिशियल किती, हा झाला -2 -2 झाला +2 म्हणजे आन्सर एकच येत असते, लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी चेंज इन पहिले किती होता सांगा 0, आता किती आहे 2. सो 2 - 0 2 अपॉन 10 म्हणजे इथे प्लस व्हॅल्यू इथे प्लस व्हॅल्यू. मी काय म्हणतो तुम्ही चेंज इन कन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं घ्या की प्रोडक्टचं घ्या, आन्सर सेम येते. फक्त मायनस साइन काय इंडिकेट करते, रिॲक्टंटचं कन्सन्ट्रेशन कमी होते तर प्रोडक्टचं कन्सन्ट्रेशन वाढते. हे तर झाली तुमची रिॲक्शनचा रेट. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की ही रिॲक्शन जर 10 मिनिटांमध्ये कंप्लीट होत असेल, बघा मी काय म्हणतो व्हॉट इज इन्स्टंटेनियस टाइम. ही रिॲक्शन कंप्लीट होते 10 मिनिटांमध्ये तर हा काढला तुम्ही रेट ऑफ रिॲक्शन. चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम रेट ऑफ रिॲक्शन झाला. पण इन्स्टंटेनियस रेट काय, जर तुम्हाला कोणी असं विचारलं की ही केमिकल रिॲक्शन होत असताना जेव्हा रिॲक्शन चालू होऊन 5 मिनिट झाले, बघा काय म्हणते मी, जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होत असेल तेव्हा 0 ते 10 मिनिट लागले. 0 ते 10 मिनिट लागले. पण जेव्हा ही रिॲक्शन कंप्लीट होऊन फक्त 5 मिनिट झाले असतील तेव्हा रिॲक्शनचा रेट काय असेल. तुम्ही असं नाही म्हणू शकत की सर हा रेट आणि 5 मिनिटाच्या वेळेचा रेट सेम असेल. कारण जनरली कोणत्याही रिॲक्शन, जनरल शब्द वापरत आहे मी, जनरली कोणत्याही रिॲक्शन पहिल्यांदा फास्ट होत असतात, नंतर त्या स्लो होतात. आणि टाइम किती लागला 10 मिनिट. याचा अर्थ पहिली प्रोसेस फास्ट झाली असेल म्हणजे एचं पहिलं कन्व्हर्शन बी मध्ये फास्ट झालं असेल कारण तिथं कॉमन आयन इफेक्ट्स वगैरे लागू होतात.
पण जनरली असं म्हणतात की बाबा रिॲक्शन पहिले फास्टली पुढे जाते आणि नंतर स्लो होते. जसं एखादं अंतर जर तुम्हाला पैदल चालायचं असेल तर पहिलं अंतर आपण लवकर कंप्लीट करतो आणि लास्टचं अंतर आपण लेट कंप्लीट करतो. मग याचा अर्थ काय, इन्स्टंटेनियस रेट म्हणजे जर तुम्हाला विचारलं की बाबा T0 जेव्हा टाइम 0 होता आणि जेव्हा टाइम 10 मिनिट झाला तेव्हा रिएक्शन कंप्लीट झाली, तर पण जेव्हा रिएक्शनला 5 मिनिट झाले होते तेव्हा रिएक्शनचा रेट काय. किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते, बघा ही कशी कंडिशन आहे. मी जर म्हटलं की तुम्ही ए गावावरून बी गावला जात आहात, एक ए नावाचं गाव आहे आणि तुम्ही बी गावला जात आहात ए गावावरून, आणि तुम्हाला इथून इथं जाण्यासाठी लागले, बघा हे अंतर आहे 10 किलोमीटर आणि हे अंतर कंप्लीट करण्यासाठी लागले तुम्हाला 5 तास. तर तुमचा स्पीड काय, तर तुम्ही लगेच सांगसाल की ए कडून बी कडे जाण्यासाठी, ए गाववरून बी गावला जाण्यासाठी जे 10 किलोमीटरचं अंतर आहे मला 5 तास लागले. सो व्हॉट इज द रेट, व्हॉट इज द स्पीड, डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. 10 डिवाइड बाय 5 हा झाला तुमचा रेट. पण मी जर असं विचारलं की जेव्हा ए गाववरून तुम्ही बी गावला जात होते तर 5 तास लागले, पण मग जेव्हा तुम्ही 2 तास झाले होते, ए गाववरून निघाल्यानंतर बी गावला जाण्यासाठी तुम्ही निघाले आणि 2 तास झाले, तेव्हा तुम्हाला तुमचा स्पीड काय होता जेव्हा 2 तास झाले होते. तर ऑफकोर्स तुम्ही म्हणसाल तो जो स्पीड असेल ऍट इन्स्टंट टाइम विचारलेला जो स्पीड असेल त्याला कोणता टाइम म्हणतात, इन्स्टंटेनियस रेट म्हणतात. एक साधं पुन्हा एक्झाम्पल देतो तुम्हाला. एखादी केमिकल रिएक्शन होत असताना जर तुम्हाला कोणी विचारलं मधातला रेट काय आहे, एखादी रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी 15 मिनिटं लागतात, पण तुम्हाला म्हटलं की रिएक्शनला चालू करून 5 मिनिट झाल्यानंतर रेट सांगा, तर तो टाइम, तो रेट म्हणजे इन्स्टंटेनियस रेट. म्हणजे मधातला रेट जो विचारला जाते तो इन्स्टंटेनियस रेट असतो. आता मग इन्स्टंटेनियस रेट फाइंड आउट कसा करतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला ग्राफ यूज करावे लागतात. कसे, एक्झाम्पल ए कन्व्हर्टेड इंटू बी. आता काय केलं जाते बघा, इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन महत्वाचं आहे. एक ग्राफ ड्रॉ केला जातो आणि जेव्हा हा ए बी मध्ये कन्वर्ट होते तर मी कन्सन्ट्रेशनच्या चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन टाइम ग्राफ ड्रॉ करतो. इथं आहे चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए, पण इथं स्मॉल चेंज होत असते म्हणून डी ए लिहितात, आणि अपॉन चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ टाइम, किंवा इकडे असेल टाइम. काय होईल सांगा बरं, चेंज इन टाइम किंवा कन्सन्ट्रेशन ऑफ ए लिहितो फक्त, कन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन टाइम. हा ग्राफ मी ड्रॉ करून राहिलो. आता मला सांगा जसा जसा टाइम पुढे जाईल, इथं टाइम किती असते 0, इथं एचं कन्सन्ट्रेशन जे असेल ते असते, रिएक्टंट आहे हा रिएक्टंट, तर रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन जे तुम्ही घेतलं असेल 2 मोलर 5 मोलर इथं असेल कन्सन्ट्रेशन. आता मी काय म्हणतो, टाइम इनक्रीजेस, टाइम पुढे चालला 0 ते 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट, टाइम पुढे चालला, एचं कन्सन्ट्रेशन, रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन काय होईल, कमी होईल, कमी होईल, कन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. मग ग्राफ कसा येईल सांगा, ग्राफ कसा येईल बघा. टाइम 0 होता, चला हे झालं, इकडे काय होऊन राहिलं सांगा, ग्राफ असा आला. का बरं असा आला, टाइम इन्क्रीजेस, कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस. तसे तुम्हाला माहिती आहे रिएक्टंट जेव्हा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होते किंवा केमिकल रिएक्शन जेव्हा पुढे जाते तेव्हा रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन कमी होते. सो रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन कमी होऊन राहिलं आणि टाइम पुढे चालला, हे झालं रिएक्टंट. तुम्हाला कोणी म्हटलं की बा रिएक्शनचा टाइम कसा होता, इथं 0 मिनिट, इथं 5 मिनिट, इथं 10 मिनिट, इथं 15 मिनिट, इथं 20 मिनिट, हा टाइम आहे, समजून घ्या, हा टाइम आहे पुढे चालला. ठीक आहे. आता जर तुम्हाला म्हटलं की बा इथं कंप्लीट रिएक्टंट हा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होते, म्हणजे रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन कमी 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 होऊन इकडे 0 वर जाईल पुढे. तुम्हाला म्हटलं ही रिएक्शन होऊन राहिली, आता सांगा जेव्हा रिएक्शन 5 मिनिट झाले, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, एचं कन्सन्ट्रेशन कमी 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 होत आहे, टाइम वाढत 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 आहे. आता तुम्हाला विचारलं सांगा की जेव्हा रिएक्शन 5 मिनिटं झाले असतील, रिएक्शन चालू करून 5 मिनिट झाले असतील, तेव्हा याचा रेट काय. तुम्ही म्हणसाल ओके ठीक आहे, 5 मिनिट झाले, 5 मिनिटाला एवढं कन्सन्ट्रेशन होतं, इथं भेटेल कन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू, इथं भेटेल टाइम, कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम जे आन्सर भेटेल, कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम जे आन्सर भेटेल ते भेटेल रेट. हा रेट जो असेल रिएक्शनचा हा कितव्या मिनिटाला, 5 मिनिटाला. तुम्हाला पुन्हा विचारलं
नको, 5 मिनिटाचा रेट नाही पाहिजे. 10 मिनिट जेव्हा रिॲक्शन कम्प्लीट होऊन 10 मिनिट झाले असतील, रेट सांगा. तुम्ही लगेच म्हणसाल 10 मिनिट का, ठीक आहे. 10 मिनिट जेव्हा झाले होते बघा, जेव्हा 10 मिनिट झाले होते तेव्हा कन्सन्ट्रेशन किती होतं, तर कन्सन्ट्रेशन होतं एवढं बघा. 5 मिनिटाला कन्सन्ट्रेशन याचं जास्त, पण 10 मिनिटाला याचं कन्सन्ट्रेशन कमी. म्हणजे मी जर कन्सन्ट्रेशन असं म्हटलं की इथं होता 0, इथं होता 1 मोलर, 2 मोलर, 3 मोलर, 4 मोलर, 5 मोलर, 6 मोलर, असं जर मी म्हटलं तर तुम्ही लगेच म्हणसाल 5 मिनिट होते तेव्हा कन्सन्ट्रेशन, चेंज इन कन्सन्ट्रेशन 0 ते 3 होतं. मोलर कन्सन्ट्रेशन 3 होतं अपॉन टाइम 5 मिनिट. जेव्हा टाइम 10 मिनिट झाला तेव्हाच कन्सन्ट्रेशन आहे 2 अपॉन टाइम. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही या ग्राफून काय कॅल्क्युलेट करू शकता की बा रिॲक्शनला 5 मोल आहे. बघा रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट ए हा 5 मोल आहे, हा 5 मोल समजा इथं आहे, हा 5 आहे. आणि जसं जसं रिॲक्शनचा टाइम पुढे जात आहे तसे रिॲक्टंट हा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत आहे. रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये होत आहे, रिॲक्टंटचं कन्सन्ट्रेशन कमी 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 होत आहे, टाइम वाढत 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 आहे. रिॲक्शनला कंप्लीट करण्यासाठी 30 मिनिट लागले. रिॲक्शनला म्हणजे हा ए कम्प्लिटली बी मध्ये कन्वर्ट होण्यासाठी किती लागले, 30 मिनिट लागले. तर तुम्हाला विचारलं जेव्हा रिॲक्शन 5 मिनिट झाले असतील रिॲक्शन चालू करून तेव्हाचा टाइम तेव्हाचा रेट काय, त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस रेट. कसा काढतात, 5 मिनिटाला कन्सन्ट्रेशन किती, चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम, म्हणून आपण ग्राफ यूज करतो. जेव्हा 10 मिनिट झाले असतील, 10 मिनिट चेंज इन टाइम 10 मिनिट्स असेल, 10 मिनिट झाले असतील तेव्हाचं कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. हे झालं रिॲक्टंट बेसवर. आता जर मला ग्राफ रिॲक्टंटला कन्सिडर न करता प्रोडक्टला कन्सिडर करून कॅल्क्युलेट करायचा असेल प्रोडक्ट, तर कसा काढणार, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ बी म्हणजे प्रोडक्ट अपॉन टाइम. टाइम हाच 0, 5, 10, 15, 20 पुढे कंप्लीट, हा टाइम आहे, बदल नाही, सेमच कंडिशन. फक्त कोणाला घेतला, आता प्रोडक्टला घेतलं, एवढं लक्ष द्या. नाउ वी हॅव टू यूज द प्रोडक्ट. थोडस इकडे घेतो, आता आपण प्रोडक्ट यूज करणार. इकडे आहे 0, 5, 10, 15, 20, हा टाइम आहे. सांगा काय राहील, आता कसं लिहिणार, हा टाइम आहे पण प्रोडक्टला घेऊ ना. हा रिॲक्टंटचा ग्राफ असा असतो, प्रोडक्टचा ग्राफ कसा आहे तुम्हाला माहिती आहे का, टाइम इन्क्रीजेस, कन्सन्ट्रेशन ऑफ बी दॅट इज प्रोडक्ट इन्क्रीजेस. ग्राफ कसा जाईल माहिती आहे का, हा ग्राफ कसा आला होता, प्रोडक्टचा ग्राफ वेगळा जातो, प्रोडक्टचा ग्राफ असा जातो. का बरं असा, कारण बघा टाइम इन्क्रीजेस, कन्सन्ट्रेशन ऑफ बी इन्क्रीजेस, कारण कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन्क्रीज होते. म्हणजे टाइम इन्क्रीजेस, कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस इन्क्रीजेस इन्क्रीज अँड देन स्टेडी, कारण तो कन्वर्ट होऊन जाईल. तर असा ग्राफ मिळतो तुम्हाला. आता मला सांगा जेव्हा टाइम 5 मिनिट झाला असेल तेव्हा प्रोडक्टला कन्सिडर करून जर मला इन्स्टंटेनियस रेट काढायचा असेल, बघ 5 मिनिट झाले, रिॲक्शन कंप्लीट होऊन 5 मिनिट झाले, सांगा रेट काय, तुम्ही लगेच सांगसाल ओके रेट काय, 5 मिनिट झाले का, हे घ्या 5 मिनिटाच्या वेळेस किती कन्सन्ट्रेशन होतं, हे एवढं 5 मिनिटाला एवढं कन्सन्ट्रेशन होतं, कोणाचं, बीचं. तुम्हाला म्हटलं बरं हे कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम जो भेटेल तो इन्स्टंटेनियस रेट. जर तुम्हाला म्हटलं की 10 मिनिट झाले होते, तुम्ही लगेच म्हणसाल 10 मिनिट का, हे घ्या, हे झाले 10 मिनिट, हा झाला कन्सन्ट्रेशन. म्हणजे काय झालं बघा, जेव्हा 5 मिनिट होते तेव्हा बीचं कन्सन्ट्रेशन कमी होतं, पण 10 मिनिटाला बीचं कन्सन्ट्रेशन वाढलं. म्हणजे बीचं कन्सन्ट्रेशन वाढते जेव्हा काय वाढते, टाइम वाढते, कारण बी हा प्रोडक्ट आहे, म्हणून आपण प्लस आणि मायनस आहे. पण इथं जो रेट निघेल ना, तो रेट काय असेल, तो रेट असतो इन्स्टंटेनियस रेट. आणि इकडे लक्ष द्या, फार महत्वाचा आहे, जो रेट निघेल तो असतो इन्स्टंटेनियस रेट. सो इट इज अ व्हेरी सिंपल वन, की तुम्ही रिॲक्टंट घ्या की प्रोडक्ट घ्या, रिॲक्टंटचा ग्राफ घ्या, हा रिॲक्टंटचा ग्राफ आहे आणि हा प्रोडक्टचा ग्राफ आहे. तुम्ही कोणताही ग्राफ घ्या, रिॲक्टंटचा घ्या की प्रोडक्टचा घ्या, तुम्ही इन्स्टंटेनियस रेट काढू शकता. म्हणजे केमिकल रिॲक्शन पुढे जात असेल आणि कंप्लीट होत असेल, 15 मिनिटात कंप्लीट होत असेल, तरी तुम्ही 5 मिनिटाला त्या रिॲक्शनचा रेट काय हे कॅल्क्युलेट करू शकता. त्यालाच कोणता रेट म्हणतात, इन्स्टंटेनियस, ऍट इन्स्टंट टाइम रेट. विचारलं तुम्हाला सांगा 5 मिनिटाचा रेट काय, 10 मिनिटाचा रेट काय, त्याला म्हणतात इन्स्टंट रेट कॅल्क्युलेट करणे. बट इट रिक्वायर ग्राफ. तुम्हाला काय करावं लागेल, कन्सन्ट्रेशन जसं जसं समजा इकडे घ्या, कन्सन्ट्रेशन जसं जसं कमी होते ते मोजावं लागेल, जसं जसं टाइम पुढे जाईल असं कॅल्क्युलेट करत राहावं लागते तुम्हाला. इथं प्रोडक्टच्या कन्सिडर मध्ये जसं जसं टाइम पुढे जाईल तसं तसं कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट कितीने वाढलं हे नोट डाऊन करायचं, त्याच्यानुसार ग्राफ बनवायचा.
ग्राफ बनवले की लगेच तुम्ही कोणत्याही टाइमला असणारा रेट कॅल्क्युलेट करू शकता, त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस रेट. आणखी तुम्ही स्लोप वरून पण काढू शकता. स्लोप म्हणजेच काय असतो, रेट काय असेल, चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम, दॅट इज टॅन क्यू वगैरे जे म्हणतात, टॅन थिटा वगैरे वगैरे त्याला म्हणतात. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किंवा स्लोप वरूनही कॅल्क्युलेट करू शकता. पण जास्त आपल्याला नाही, स्लोप हे नीट आणि जेई साठी वापरतात. तर तुम्ही स्लोप म्हणजे तेच असते, चेंज इन कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम म्हणजे स्लोप, इथं फाइंड आउट करू शकता. तर हा ग्राफ घ्या किंवा हा ग्राफ घ्या, या ग्राफवरून रिएक्टंट घ्या की प्रोडक्टचा ग्राफ घ्या, तुम्ही कोणता रेट काढू शकता, दॅट इज इन्स्टंटेनियस रेट, द रेट ॲट इन्स्टंट टाइम. द रेट ॲट इन्स्टंट टाइम or particular time is known as instantaneous rate, but it can be calculated on the basis of graph. हे लक्षात ठेवा. So it is all about rate, then average rate and instantaneous rate.